नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत दृष्टिक्षेप ह्या कार्यक्रमात मी आभाराणी पटवर्धन आपणा सर्वांचं स्वागत करते. नुकताच 8 मे रोजी आपण जागतिक रेड क्रॉस दिन साजरा केला. त्याच अनुषंगानं रक्तदान आणि रक्तदानाचं महत्त्व याविषयी जाणून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे नागपुरातील डॉक्टर शैलेंद्र मुंदडा यांना. MD पॅथॉलॉजी आणि अमेरिकेतून MS इम्युनॉलॉजी केल्यानंतर नागपुरात 3 ब्लड सेंटर्स सुरू करण्याचं श्रेय त्यांच्या गाठीशी आहे. नागपुरातील जीवन ज्योती हेल्थ केअर आणि रिसर्च ट्रस्टचे ते अध्यक्ष आहेत. तसंच मागील 27 वर्षांपासून ते जीवन ज्योती ब्लड सेंटरचे इम्युनॉलॉजी डायरेक्टर म्हणून तसंच सल्लागार मंडळावर कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे ते ध्रुव लॅबोरेटरी अँड मॉलिक्युलर डायग्नॉस्टिक्स इथं मागील 32 वर्षांपासून व्यवस्थापकीय संचालक आणि सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. आपलं आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे. थँक्यू व्हेरी मच. डॉक्टर, यंदाच्या जागतिक रेड क्रॉस दिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे मी आनंदाने देतो आणि देण्यातील आनंद हे माझ्यासाठी बक्षीस आहे. खरंच देण्यातला आनंद समाधान काही एवढंच असतं ना. आजचा आपला विषय आहे रक्तदान. तर रक्तदानाला जीवनदान असं का म्हणतात? रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. रक्तदानामुळे लाखो लोकांना जीवनदान मिळते. त्यामुळे रक्तदान हे जीवनदान असे म्हटले तर वेगळं ठरणार नाही. अशा वेळी एका मानवाचेच रक्त दुसऱ्या मानवाचे प्राण वाचवू शकते. कारण मानवाचे रक्त कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही व दुसऱ्या कोणत्याही प्राण्याचे रक्त मानवासाठी उपयोगात येऊ शकत नाही. त्यामुळे रक्तदानाला असाधारण महत्त्व आहे. वैद्यकीय तंत्रज्ञान प्रगत झाले असले तरी रक्ताला पर्याय नाही. रक्ताचा प्रश्न सतत भेडसावत असतो. रुग्णांना रक्ताची गरज असली की कुटुंबीय सैरभैर होतात. थॅलेसेमिया असलेली मुलं रक्ताचा तुटवडा पडला की जीवन मरणाच्या रेषेवर झुंजत राहतात. म्हणून आपण म्हणू शकतो की रक्तदान हे जीवनदान आहे. आणि हे असं म्हटलं तर काही अतिशयोक्ती होईल असं मला वाटत नाही. डॉक्टर, रक्तदान कोण करू शकतं आणि कोण करू शकत नाही? कोणतीही गोष्ट करताना त्यासाठी एक वयोमर्यादा ठरवलेली असते. रक्तदानाचे देखील असेच आहे. तुम्हाला जर रक्तदान करायची इच्छा असेल तर तुमचे वय 18 ते 65 वर्षे दरम्यान असले पाहिजे. जर तुमचे वजन 45 किलोपेक्षा जास्त असेल तरच तुम्ही रक्तदान करण्यास पात्र आहात. तसेच तुमच्या शरीरातील रक्ताची पातळी अर्थात हिमोग्लोबिन प्रमाण 12.5% पेक्षा जास्त असेल तरच तुम्ही रक्तदान करू शकता. कोणताही निरोगी प्रौढ स्त्री दर 4 महिन्यांनी आणि पुरुष दर 3 महिन्यांनी रक्तदान करू शकतात. दात्याने चांगले आरोग्य पूर्णपणे सुनिश्चित केले पाहिजे. देणगीदार निवडीसाठी क्रायटेरिया म्हणजे त्याचे पल्स 50 ते 100 पर मिनिट असले पाहिजे. त्याचे BP किंवा रक्तदाब सिस्टोलिक शुड बी बिटवीन 100 ते 180 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर 50 ते 100 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी एवढे असले पाहिजे. त्याचे शरीराचे तापमान अथवा बॉडी टेम्परेचर 37.5 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जास्त नको. रक्त दिल्याने अशक्तपणा येतो ही एक प्रचलित असलेली चुकीची समजूत आहे. मानवाच्या शरीरामध्ये 4.5 ते 5 लिटर रक्त असते. रक्तदानाच्या वेळी केवळ 300 मिलीलिटर रक्त काढले जाते. प्रत्येक रक्तदानानंतर साधारण 36 तासांमध्ये रक्तातील पाण्याचे प्रमाण वाढून शरीरातली रक्ताची पातळी पूर्ववत होते. तसेच साधारण 2 ते 3 आठवड्यामध्ये रक्तपेशीही पूर्ववत होतात. रक्तदान केल्याने कोणतेही त्रास किंवा इजा होत नाही. 24 ते 48 तासात रक्तपेशी आणि हिमोग्लोबिन पुन्हा जैसे थे होते. रक्तदान केल्याने तुम्ही आजारी पडू शकता हे पण खोटे आहे. कारण रक्तदान सुरक्षित आणि पूर्ण निरामय असते. आता रक्तदान कोण करू शकत नाही? वृद्ध लोक रक्तदान देऊ शकत नाही हे पण खोटे आहे किंवा अर्धसत्य आहे. कारण जे कोणी निरोगी आहे आणि सिलेक्शन क्रायटेरिया पूर्ण करतो तो रक्तदान करू शकतो. रक्तदात्याचे रक्त घेण्यापूर्वी त्याच्या आरोग्याची आणि रक्त देणाऱ्या पात्रतेसंबंधी
पूर्ण तपासणी आणि चौकशी डॉक्टरांकडून केली जाते. साधारणपणे 18 ते 65 वयाच्या स्त्री पुरुषांनी रक्तदान करण्यास हरकत नसते. जर कोणी काही दीर्घकाळ औषध घेत असेल, तो व्यक्ती रक्तदान करू शकत नाही, हे खरे आहे. ज्या व्यक्तींना रक्तदाब किंवा मधुमेह अशा आजारांची औषधे दीर्घकाळापासून असतील, तर त्यांच्या रक्तातील त्या औषधाचे अंश रक्त घेणाऱ्या रुग्णाच्या शरीरावर परिणाम करू शकतात. डॉक्टर, आता एक प्रश्न माझ्या मनामध्ये असा येतोय की एखादा अल्कोहोलिक असेल किंवा ॲडिक्शन असेल त्याला कशाचं, तर अशी ही व्यक्ती रक्तदान करू शकते का? जर कोणी अल्कोहोल खूप दिवसांनी घेत असेल किंवा एडिक्टेड असेल अल्कोहोलला, त्यालाही रक्त द्यायला नको. जर एडिक्टेड नसेल पण मागच्या 24 तासात त्यांनी अल्कोहोल घेतले असेल, त्यालाही रक्त देणे योग्य नाही. आणि याच्याच ओघाने की मध्यंतरी आपण एक महामारी फेस केलेली आहे, कोविड. तर ज्यांना कोविड होऊन गेलेला आहे, त्यातनं जे रिकवर झालेले आहेत, ते आता रक्तदान करू शकतात का? ज्यांना कोविड होऊन गेले आहे त्यांना आता रक्तदान करण्यात काही हरकत नाही, कारण त्यांच्या शरीरांमध्ये आता अँटीबॉडीज निर्माण झालेले आहेत आणि ते अँटीबॉडीज जर आपण निर्माण झालेल्या असताना ब्लडमध्ये राहतात आणि ते जर काही रुग्णांना देण्यात आले तरी त्याला काही त्रास होईल त्याचा असं काही नाही. अच्छा. रक्त देणे वेळ खाऊ आहे हे पण चुकीचे आहे, कारण रक्तदाता रक्तपेढीत किंवा शिबिरात गेल्यानंतर होणाऱ्या संपूर्ण प्रक्रियेत सहसा 1 तासापेक्षा कमी वेळ लागतो. तुम्ही रक्त दिल्यास तुम्हाला संसर्ग होऊ शकतो, हे पण चुकीचे आहे, कारण रक्तदानासाठी वापरलेली सर्व उपकरणे स्टराईल आणि डिस्पोजेबल असतात. डॉक्टर, रक्तदान करण्याचे फायदे काय आहेत? का करावं रक्तदान? बघा, एक ठराविक वयानंतर रक्तदान करणे योग्य समजण्यात येते. अनेकदा रक्तदान हे सर्वात मोठे दान असे सांगत रक्त डोनेट करण्यासाठी आवाहनही करण्यात येते. अनेकांना रक्तदानाचे महत्त्व अजूनही कळत नाही. रक्त मिळाल्याने दुसऱ्याचा जीव वाचतोच, पण स्वतःच्या आरोग्यालाही रक्तदान केल्यामुळे फायदा मिळतो. रक्तदानाचे अनेक फायदे आहेत, हे आपण सर्वांना माहीतच आहे. एखाद्या व्यक्तीला रक्ताची आवश्यकता का असते याची विविध कारणे आहेत. हे एक आजार किंवा अपघात देखील असू शकतो. आपण जे रक्तदान करतो ते गरजू व्यक्तीला मदत करते. हे त्यांच्या आरोग्याची स्थिती सुधारते आणि त्यांना त्यांच्या गंभीर परिस्थितीवर मात करण्यास प्रवृत्त करते. दुसऱ्या शब्दात म्हणजे रक्तदान केवळ त्या विशिष्ट व्यक्तीला मदत करत नाही, तर समाजाप्रती एक जबाबदार हावभाव करण्यास योगदान देते. शिवाय हे रक्तदात्याचे आरोग्य देखील वाढवते. पेशींच्या क्षीणतेमुळे उत्पादनासाठी मार्ग मिळतो. नवीन पेशीप्रमाणे आपल्या शरीराची प्रणाली ताजी होते. शिवाय हे आपल्या शरीराला चांगल्या आरोग्यासाठी पुनर्जीवित करते. पुढे एक रक्तदानामुळे किमान 3 गरजू लोकांना मदत होते. अशा प्रकारे एक दानामुळे इतक्या लोकांच्या जीवनास कसा फरक पडू शकतो याची कल्पना करा. शिवाय रक्तदानामुळे रक्तपेढ्यांचे काम सोपे होते. हे त्यांचे संकलन स्थिर करते आणि ज्यामुळे इतर लोकांनाही तातडीने रक्त मिळण्यास मदत होते. रक्तपेढ्यांमधील पुरवठ्यापेक्षा मागणी अजूनही जास्त आहे. त्यामुळे लोकांना मदत करण्यासाठी आपण अधिकाधिक दान केले पाहिजे. त्याशिवाय रक्तदानामुळे आपल्याला आपल्या शरीराविषयी माहिती मिळते. रक्तदानासाठी प्राथमिक आरोग्य तपासणी आवश्यक असल्याने आमचं संपूर्ण निदान होतो. हे आपल्याला लोह, हिमोग्लोबिन, कोलेस्ट्रॉल जाणीव करून देते. अशा प्रकारे आपण पाहतो की रक्तदान ही मानवी जीवन वाचवण्याची एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. हा एक उत्तम उपक्रम आहे ज्याला सर्वत्र प्रोत्साहन दिले पाहिजे. रक्तदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी 14 जून रोजी जागतिक रक्तदान दिवस साजरा केला जातो. हा दिवस रक्तदात्यांनी लोकांचे जीवन सुधारण्यासाठी आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल कौतुक करतो. रक्त मिळाल्याने दुसऱ्याचा जीव वाचतोच, पण स्वतःच्या आरोग्यासाठी रक्तदान केल्यामुळे फायदा मिळतो. रक्तदानाचे शारीरिक अनेक फायदे आहेत, मात्र मानसिक फायदे अधिक आहेत. जेव्हा तुम्ही रक्तदान करता तेव्हा तुम्हाला एक वेगळी सुखद अनुभूती येते. आपल्या रक्तामुळे कोणाचे तरी प्राण वाचले आहेत, ही भावनाच तुम्हाला आनंद देऊन जाते. हाच आनंद तुमच्या मानसिक स्थितीला संतुलित राखण्यासाठी महत्त्वाचा ठरतो आणि रक्तदान करून तुम्ही अधिक मानसिक दृष्टीने सक्षम होतात. बरोबर आहे. डॉक्टर, हे जे दान केलेलं रक्त असतं, यातून रक्तपेशी, प्लाझ्मा, प्लॅटेलेट्स वगैरे वेगळे केल्यानंतर ते कसे टिकवल्या जातात
आणि गरजू रुग्णाला ते देताना कोणते निकष पाळावे लागतात तुम्हाला? बघा, होल ब्लड जे आपण घेतो डोनर कडून, त्यामधून आपण 3 मुख्य कंपोनेंट्स तयार करतो. एक तर रक्तपेशी असतात, त्याला आपण कॉन्सन्ट्रेटेड आरबीसी म्हणतो. दुसरं प्लाझ्मा किंवा क्रायोप्रेसिपिटेट म्हणतो आणि तिसरं म्हणजे प्लेटलेट. तर ह्या 3 वेगळे कंपोनेंट्स तयार केले जातात. लाल पेशी रेफ्रिजरेटरमध्ये 6 डिग्री सेंटीग्रेडवर स्टोअर करतात आणि ते साधारण 42 दिवसांसाठी साठवल्या जातात. प्लेटलेट्स हे जनरली रूम टेम्परेचर किंवा 24 डिग्री सेंटीग्रेडवर स्टोअर होतात आणि ॲजिटेटरवर सतत कॉन्स्टंट ॲजिटेशन त्याला लागतं आणि त्या कंडिशनमध्ये स्टोअर होतात आणि त्याचे लाईफ स्पॅन साधारण 5 दिवस असतात. तिसरं म्हणजे प्लाझ्मा, जे क्लिअर पार्ट असतो ब्लडचं, त्याला आपण प्लाझ्मा म्हणतो आणि ते -30 डिग्री सेंटीग्रेडवर स्टोअर होतं आणि ते साधारण 1 वर्षापर्यंत स्टोअर करता येतं. रुग्णाला रक्त देण्यापूर्वी काही गोष्टी टप्प्याटप्प्याने केले जातात, कारण ज्याला आपण क्रॉस मॅच म्हणतो. रुग्णाचे रक्त आणि डोनरचे रक्त एक गटाचे असले तरी क्रॉस मॅच करणे आवश्यक असते, कारण काही मायनर ब्लड ग्रुप असतात. तर वी डू क्रॉस मॅच, ते मी ऐकलं असेल शब्द. हो. तर ते ब्लड बँकेत क्रॉस मॅच केल्याने डोनरचं आणि रेसिपियंटचं ब्लड जुळतं की नाही हे कळतं आणि मग ते रेसिपियंटला देण्यात येतं. बरोबर आहे डॉक्टर. या रक्तपेढीमध्ये साठवलेलं जे रक्त असतं हे किती अंतरावरच्या रुग्णासाठी आपण उपलब्ध करून देऊ शकतो? सध्या टेम्परेचर चेन मेंटेन केली तर आपण 2 ते 3 तासापर्यंत हे रक्त ट्रान्सपोर्ट करू शकतो. पण आता समर टेम्परेचर नागपुरात सहसा 35 डिग्रीज रूम, म्हणजे बाहेर आपण गेलो तर 35 ते 40 डिग्रीज टेम्परेचर आहे सध्या. तर ह्या टेम्परेचरवर ब्लड ट्रान्सपोर्ट करता येत नाही. आणि जर आपल्याला एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये किंवा ब्लड बँकेतून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये रक्त न्यायचे असेल तर थर्मासमध्ये 4 ते 6 डिग्री टेम्परेचर मेंटेन करावं लागतं आणि 2 ते 3 तासापर्यंत आपल्याला ट्रान्सपोर्ट करू शकता येतं. आणि इथून आपण अमरावतीला किंवा वर्धेला, यवतमाळला इथपर्यंत ब्लड जातं ब्लड बँकेतून, नागपुराच्या ब्लड बँकेतून. तर 2 ते 3 तासांपर्यंत इट कॅन बी स्टेबल आणि सेफ ऑल्सो. अच्छा डॉक्टर, आता सगळी माहिती तुम्ही जी सांगितली त्यातून रक्तदात्याकरता देखील रक्तदान हे अतिशय फायद्याचं आहे असं लक्षात आलं. आता तुम्ही आमच्या श्रोत्यांना जाता जाता रक्तदानाविषयी काय सल्ला द्याल? बघा, हे वाक्य मला खूप आवडतं. रक्तदान करा आणि मोक्ष मिळवा. पण हे मी मोक्ष देऊ शकत नाही कोणाला. मोक्ष तर फक्त देवच देऊ शकतील. पण मी एवढं म्हणू शकेल, रक्तदान करा आणि जीवन वाचवा. सगळ्यांनी आपल्या आयुष्यात एकदा तरी रक्तदान केले पाहिजे. नागपुरात बरेच लोक आहेत ज्यांनी 100 पेक्षा जास्त वेळा आपल्या आयुष्यात रक्तदान केले आहे. त्यात काही डॉक्टरही आहेत. पण माझी अशी इच्छा आहे, मी सगळ्यांना असं आवाहन करतो की सगळ्यांनी आयुष्यात कमीत कमी एकदा ब्लड डोनेशन अवश्य करावे. डॉक्टर, आज तुम्ही आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आलात आणि आमच्या श्रोत्यांना रक्तदान आणि रक्तदानाच्या महत्त्वाविषयी अतिशय उपयुक्त अशी माहिती दिलीत. त्यासाठी आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद डॉक्टर. धन्यवाद.